विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी मेन्स 2025च्या परीक्षेमध्ये वर्ग व वर्गमूळ या संकल्पनेवर आधारित अत्यंत सोपा प्रश्न विचारलेला होता, परंतु हा प्रश्न नेमका कसा सोडवायचा असतो हे माहित असणं गरजेचं आहे। या ठिकाणी सोडवा असं म्हटलेलं आहे। वर्गमूळ चिन्हाच्या आत इथं केवळ 10 ही संख्या लिहिल्यानंतर अधिक पुन्हा आत वर्गमूळ चिन्ह असं करत करत सर्वात शेवटी वर्गमुळात 225 आहे। मित्रांनो, या ठिकाणी रूट साइनच्या आत किंवा मराठीत आपण त्याला करणी चिन्ह म्हणतो, त्याच्या आत जर प्लस मायनस साइन्स असतील तर वर्गमूळ निघत असली तरी सेपरेट वर्गमूळ घ्यायची नसतात। इथे प्लस मायनस असताना सर्वात शेवटी इथे वर्गमुळात 225 आहे। ज्याप्रमाणे आपण बॉडमास रूल मध्ये सर्वात आतला कंस प्रथम सोडवतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा सर्वात आतलं वर्गमूळ चिन्ह जे आहे ते सोडवायचं। वर्गमुळात 225 ची किंमत 15। तसं मित्रांनो आपल्याला माहित आहे की वर्गमूळ जे आहे ती धन आणि ऋण दोन्ही असतात, परंतु इथे जेव्हा किमती ठेवण्याची वेळ येते तेव्हा ते बाय डिफॉल्ट पॉझिटिव्ह घ्यायचं असतं। या ठिकाणी 15 + 15 घ्यायचं आहे। 154 आणि 15 हे एकाच वर्गमूळ चिन्हाच्या आत आहे। वर्गमुळात 154 अधिक 15 म्हणजे वर्गमुळात 169 म्हणजे 13 येणार आहे याची किंमत। हे 13 जे आलेलं आहे ते 108 मध्ये आपल्याला ऍड करायचं आहे। 108 अधिक 13 म्हणजे 121। 121 चं वर्गमूळ मित्रांनो किती? 11। ते 11 पुन्हा 25 मध्ये ऍड करावं लागेल। इथे 25 अधिक 11 बरोबर 36। वर्गमुळात 36 ची किंमत 6। 6 पुन्हा ऍड करावं लागेल 10 मध्ये। या ठिकाणी वर्गमुळात 10 अधिक 6 म्हणजे वर्गमुळात 16। वर्गमुळात 16 ची किंमत किती? 4। या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे।